Hello friends, our next process is a cyclic process. A thermodynamics process that returns a system to its initial state. It is a cyclic process. Cyclic process म्हणजे काय, प्रोसेसने स्टार्ट केलेला आहे, कुठल्या तरी फायनल पोझिशनला गेली, फायनल स्टेटला गेली आणि पुन्हा ती रिटर्न आलेली आहे इनिशियल स्टेटमध्ये. अशी जी प्रोसेस असते त्याला काय म्हणायची, सायक्लिक प्रोसेस म्हणायची. ठीक आहे. मग इन दॅट केस इनिशियल अँड फायनल स्टेट सेमच असते, कारण ती इनिशियल स्टार्ट केलेलं आहे, कुठल्या तरी अनदर स्टेटला गेली आणि पुन्हा ओरिजिनल स्टेटला येऊन थांबलेली आहे. त्यामुळे इनिशियल अँड फायनल स्टेट इज द सेम. मग आता दिस फिगर शोज PV diagram of a cyclic process. So for a cyclic process, total change in the internal energy of the system is 0. There is no change in the internal system. कारण initial and final state आहेत त्या zeros आहेत. So according to first law of thermodynamics, a cyclic process is equal to Q will be equal to W. कारण डेल्टा U आपला 0 होतोय. इंटरनल एनर्जी काही चेंज नाही आहे. सो जी काही हीट आहे ती वर्क डनसाठी हीट सप्लाय केलेली आहे, कंप्लीट युटिलाइज होते वर्क डनसाठी. सो लक्षात काय ठेवायचं आहे, वर्किंग ऑफ ऑल हीट इंजिन इज एन सायक्लिक प्रोसेस. जे काही आपले हीट इंजिन्स आहेत सगळे, त्यांचे जे वर्किंग आहे ते कसं आहे तर सायक्लिक प्रोसेस आहे. आणि नेक्स्ट टू इट इज अ फ्री एक्सपान्शन. इट इज ऑल्सो प्रोसेस, थर्मोडायनामिक प्रोसेस. मग फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, these expansion are adiabatic expansion and there is no exchange of heat between a system and environment. सिस्टीम आणि हीट एन्व्हायरमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं हीट एक्सचेंज होत नाही आहे. सगळेच्या सगळे जे एडियाबॅटिक एक्सपान्शन्स आहेत ते फ्री एक्सपान्शन होतात. ऑल्सो देअर इज नो वर्क डन ऑन द सिस्टीम और बाय द सिस्टीम. देअरफॉर Q विल बी इक्वल टू W विल बी इक्वल टू 0, कारण वर्क डनच काही नाही आहे by the system to on the system. So according to first law, delta U will be again 0. आता example कुठलं दिलंय, when a balloon is ruptured suddenly or a tire is suddenly punctured. दोन्ही केसमध्ये जे एअर असते इनसाइडमध्ये that rushes out rapidly but there is no displacement of the piston or any other surface. So free expansion is a different other than thermodynamic process we have discussed. So आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलेले आहेत वेगवेगळ्या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये, त्यांच्यापेक्षा ही आपली फ्री एक्सपान्शन ही नक्कीच वेगळी आहे. सो इट इज अन अनकंट्रोल्ड चेंज. ह्या केसमध्ये फ्री एक्सपान्शनमध्ये काय होते तर अनकंट्रोल्ड चेंज होतो. इट इज अन इन्स्टंटेनियस चेंज अँड द सिस्टीम इज नॉट इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. सो हा चेंज कसा आहे, इन्स्टंटेनियस आहे, त्यामुळे आपली सिस्टीम ही थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये नसते. अ फ्री एक्सपान्शन कॅनॉट बी प्लॉटेड ऑन PV डायग्राम. ओनली इट्स इनिशियल अँड फायनल स्टेट कॅन बी प्लॉटेड. सो एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इन्स्टंटेनियस चेंज आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये नसते आणि इट कॅनॉट बी प्लॉटेड ऑन PV डायग्राम. किंवा PV डायग्राम आपण आत्तापर्यंत प्रत्येक थर्मोडायनामिक प्रोसेससाठी PV डायग्राम बघत होतो, काढू शकत होतो, पण फ्री एक्सपान्शनसाठी आपण काढूच शकत नाही आहे, कारण ती व्हेरी फास्ट असते. ठीक आहे.